आज आपण या व्हिडिओमध्ये 34 इंचाचा ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. अस्तरचा ब्लाऊज आहे. तर इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तर मी असं सारखं करून घेते. खालच्या साईडनं पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे 13.5. 12.5 प्लस 1 इंच मी वाढवलेला आहे या ठिकाणी. तर इथं 13.5वर मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर शोल्डर घेतला 5.5, मुंडाही 5.5 घेतला. इथं मार्क करून घेतलेला आहे आणि 34चा 8.5वर मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन सोडलं. खालच्या साईडला कमरेत पण तेवढंच घेतलं आपण मार्किंग आणि ते मुंड्यासाठी 1 इंचवर मार्क करून बॅक साईडचा मुंडा तयार करून घेतला. नंतर इथं 2.25वर गळा रुंदी ठेवली आणि गळा घेतला आहे 7.5. तर गळ्यासाठी पाठीमागच्या आपण असा आकार देऊन घेतलेला आहे. तर इथे आपण हे कटिंग करून घेतलं बॅक साईडचं. त्यानुसार आपण पुढचं पण कटिंग अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. तर पुढच्या बाजूला थोडंसं टक्ससाठी मार्जिन आणि खालच्या साईडनं 1 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण मार्किंग करून घेतलं. मुंड्याचा आकार दिला आणि इथे क्रॉसपट्टीसाठी 2.5 इंचावर मार्क केला आणि वरच्या साईडनं 1 इंच मार्क करून इथे मी क्रॉसपट्टीचा शेप दिलेला आहे. तर पुढच्या साईडच्या मुंड्याचा आकार दिला. टक्ससाठी मी इथे पॉईंट काढत आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण ते टक्स आपण पूर्ण करून घेणार आहोत आणि पहिला जो टक्स आहे तो अर्धा इंचाचा घेणार आहोत या ठिकाणी. बाकीचे टक्स हे 1.5 इंचाचे आहेत. त्यानंतर फ्रंट गळ्यासाठी मी इथे मार्क करून घेतला आहे 5.5वर. त्यानंतर गळा रुंदी 2.25 असं करून चौकट करून पुढच्या गळ्याचा आकार दिला. आता हाही पीस आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रॉसपट्टी आपल्याला कट करायची आहे. इथे टक्स येत असल्यामुळे आपल्याला क्रॉसपट्टी थोडीशी कट करून घ्यायची आहे. आता आपण बाहीचे कटिंग करून घेणार आहोत. तर बाहीसाठी 15/6ची पट्टी घेतलेली आहे डबल. तर इथे आपण कटिंग करून घेतलं. त्यानंतर बाहीची उंची जी बघितली 5.5 आहे. त्यानंतर रुंदी आहे 7.5. तर इथे एक्स्ट्रा मार्जिनसाठी मी इथं रेषा मारून आखल्या गेल्या आणि नंतर एक क्रॉस रेषा मारून तिथून आपण गळ्यासाठी आपण बाहीसाठी आपण शेप देणार आहोत. तर इथे ही बाही आपली तयार झालेली आहे. तर हे पूर्ण आपलं कटिंग झालेलं आहे या ब्लाऊजचं. कसं वाटलं लाईक करा, शेअर करा. आज आपण या व्हिडिओमध्ये 34 इंचाचा ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत. अस्तरचा ब्लाऊज आहे. तर इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तर मी असं सारखं करून घेते. खालच्या साईडनं पट्टी कटिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची आहे 13.5. 12.5 प्लस 1 इंच मी वाढवलेला आहे या ठिकाणी. तर इथं 13.5वर मार्क करून घ्यायचं आहे. त्यानंतर शोल्डर घेतला 5.5, मुंडाही 5.5 घेतला. इथं मार्क करून घेतलेला आहे आणि 34चा 8.5वर मार्किंग केलं आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन सोडलं. खालच्या साईडला कमरेत पण तेवढंच घेतलं आपण मार्किंग आणि ते